नमस्कार मंडळी. कबीर हा मृण्मयीचा शोध घेत असतो, परंतु मृण्मयी अजून त्याला कुठेही सापडलेली नसते. त्यानंतर तो लगेचच सर्वेश मामाला कॉल लावतो. आता सर्वेशला फोन आल्यावर आणि तो कबीरचा फोन आहे म्हटल्यावर माया लगेचच सर्वेशला फोन स्पीकरवर ठेवायला सांगते. सर्वेश विचारतो की अरे कबीर बोल, आज कशी काय तुला सासरे बुवांची आठवण झाली? तेव्हा कबीर विचारतो की मामा मृण्मयी घरी आली आहे का? सर्वेश म्हणतो की अरे आम्ही घरी नाही आहोत, आम्ही बाहेर आलोय आणि तुला सांगून नाही गेली का ती? कबीर सांगू लागतो की ऍक्च्युली मामा आमच्या दोघांमध्ये भांडणं झाले आणि रागावून ती घराबाहेर गेलीये. हे ऐकून मायाला मोठा धक्का बसतो. माया म्हणते की व्हॉट? आणि हे सगळं एवढ्या शांततेत तू कसा काय सांगू शकतोस कबीर? सर्वेश मामा म्हणत असतो की थांब कबीर, मी एकदा घरी फोन करून बघतो. तर माया म्हणत असते की तुम्ही तर कसल्याच लायकीचे नाहीये. माझी मुलगी तुमच्या घरात राहते, ती एवढी सुद्धा तुमची लायकी नाहीये. आज तुमच्यामुळे माझी मुलगी घर सोडून निघून गेलीये. कबीर म्हणतो की मी शोधतोय तिला आणि घरी जर ती असेल तर मला सांगा तसं. सर्वेश मामा आता फोन ठेवतो. तर माया म्हणत सगळं फक्त तुमच्या बाप लेकीच्या हट्टामुळे होतंय. आता गाडी फिरवा आणि चला मागे. तर इकडे सुबोध हा घरी आलेला असतो आणि वहिनी या जोरजोरात रडत असतात. तर सुबोध विचारत असतो की अगं आई काय झालंय, तू का रडतीयेस? रेशीम ताई काय झालंय जरा सांगशील का? काका काकू तुम्ही तरी काहीतरी सांगा. तेव्हा वहिनी म्हणते की ते काय सांगतील तुला, त्यांना सांगायला तोंड तरी राहिलंय का? खरं तर या घरात आपली काय जागा आहे ना, हे यांनी आज दाखवून दिलंय आपल्याला. मधू म्हणते की वहिनी हो आमचं तुमचं करायचं नाही असं आपलं ठरलंय ना. तेव्हा वहिनी म्हणतात की मग हे कोणामुळे झालंय? तुमच्याच सुनेमुळे झालंय ना. वहिनी सांगू लागतात की मृण्मयीने कबीरवर संशय घेतला आणि मला म्हणाली की तुम्ही गप्प बसा, तुमचा काही संबंध नाहीये या गोष्टीशी. मधू तिथेच उभी होती तरी सुद्धा मधू तिला काहीही म्हटली नाही. माझ्या रेशीमला तर नको नको म्हणाली ती आणि या घरावर तिचा भार आहे असं म्हणाली. रेशीमही रडायला लागते. तर वहिनी म्हणत असतात की अगदी घराची उणी धुनी काढली त्या पोरीने आणि आता गेलीये घराबाहेर निघून. मधू वहिनीला म्हणत असतात की वहिनी तुमच्या मनात जे काही असेल ते बोलून मोकळे व्हा. तर वहिनी म्हणत असतात की बोलणारच आहे मी काय कोणाला घाबरते का? आणि तसंही एवढ्या रागारागात आणि तावातावात निघून गेली ना ती. माया आता घरामध्ये आलेली असते आणि ती विचारत असते की कुठे आहे माझी मृण्मयी? आणि जेव्हा ती गुंजाकडे बघते आणि म्हणते की इथे गुंजा ही दमडीची मोलकरीण इथे घरामध्ये उभी आहे, परंतु माझी मृण्मयी घराबाहेर गेलीये. तुम्ही तिला हकलून दिलंय ना. तेव्हा मधू म्हणते की अहो आम्ही कशाला तिला हकलवून देऊ, ती तिची रागाने निघून गेलीये. कबीर गेलाय तिला शोधायला. सर्वेश मामा मधूला विचारत असतात की मधू काय झालंय जरा सांगशील का नीट? मधू आता घडलेली सगळी गोष्ट ही आता सर्वेश मामाला सांगू लागते. मधू हे देखील सांगते की कबीरने मृण्मयीवर हात उगारला. तेव्हा माया म्हणते की काय, कबीरने माझ्या मृण्मयीवर हात उगारला? बघितलं तू सर्वेश, यांनी आपल्या मुलीवर हात उचललाय. वहिनी म्हणतात की हात फक्त उगारलाय, मारला नाहीये तुमच्या मृण्मयीला आणि तेवढा कबीर आहे आमचा संयमी. दुसरं कोणी असतं ना तर चांगलंच मारलं असतं, अशीच वागत होती तुमची मुलगी. माया म्हणते की असं वागणं तरी शोभतं का तुम्हाला? माझ्या मुलीला एकटे टाकून तुम्हाला हे सगळं करायला शोभतं का? तर माझी मृण्मयी मला सापडली नाही ना तर तुम्हाला सगळ्यांना कोर्टात खेचेल आणि खडी फोडायला लावेल. सुबोध म्हणतो की मामी पोकळ धमक्या कोणाला देताय तुम्ही? माया म्हणते की ही माया प्रधान कोणाला पोकळ धमक्या देत नाही, आत्ताच सांगून ठेवते. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांमध्ये जाईल. तर गुंजा मात्र मनामध्ये विचार करत असते की देवी आई, खरं तर हे सगळं माझ्यामुळेच घडतंय. माया सर्वेशला म्हणत असते की सर्वेश चल आपण पोलीस कंप्लेंट करूया. तर सर्वेश म्हणत असतो की अगं कसली पोलीस कंप्लेंट? तुला कळलं नाही का की मृण्मयी स्वतः हे घर सोडून गेली आहे आणि तुला कसली कंप्लेंट करायची आहे? आणि मला असं वाटतं की घरातले वाद घरातच ठेवावे. मला तर असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मृण्मयीची जास्त चूक आहे. माया म्हणते की वा सर्वेश, अजून पडतं घे ना तू, म्हणजे हे लोक अजून आपल्या मुलीचा अपमान करतील ना. बघितलं इथे एवढी पुरुष मंडळी आहे, परंतु एकाला तरी वाटलं का की माझ्या मृण्मयीला जाऊन शोधावं? सर्वेश म्हणतो की अगं पण सगळ्यांना आताच कळलंय आणि कबीर गेलाय ना तिला शोधायला. सुबोध आणि सर्वेश मामा आता मृण्मयीला शोधायला गेलेले असतात. माया सगळ्यांना खडसावून सांगते की जोपर्यंत माझी मृण्मयी घरी येत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार आणि ठाण मांडून बसेल इथेच. तर इकडे मृण्मयी ही नेहमीच्या कॅफेमध्ये गेलेली असते. बराच वेळ झालेला असतो, तिने काही मागवलेलंही नसतं. तेव्हा वेटर तिला विचारतो मॅडम तुम्ही इथे केव्हाच्या बसलाय, तुम्हाला काही हवंय का? तेव्हा मृण्मयी त्याच्यावर चिडते आणि म्हणते की इथे खुर्च्या बसण्यासाठीच आहेत ना, का तुम्ही मला सारखा सारखा त्रास देताय? तेव्हा तो वेटर म्हणत असतो की असं उद्धटपणे बोलू नका मॅम, आम्हालाही असं बोलता येतं. मृण्मयी म्हणते की वा, म्हणजे मीच उद्धट वागते.
कॅफेमध्ये आलेल्या माणसाशी कोणी असं वागतं का? मृण्मयी विचारते की तुमचा मॅनेजर कुठे? आत्ताच्या आत्ता त्याला इथे बोलवा. आणि हॉटेलमध्ये आलेल्या व्यक्तीसोबत कोणी असं वागतं का? कबीर हा बाहेर आलेला असतो आणि त्या कॅफेकडे बघून तो विचार करत असतो की मृण्मयी इथे आली असेल का, कारण तिला इथली कॉफी खूप आवडते. मी एकदा जाऊन बघू का, असं म्हणून आता कबीर आतमध्ये यायला लागतो. इकडे मॅनेजर हा मृण्मयीला म्हणत असतो की अहो तुम्ही असं का वागताय, यामध्ये वेटरची काहीच चूक नाहीये. मृण्मयी म्हणते की हो, सगळ्यांना हीच अपेक्षा आहे ना की मीच चांगलं वागावं म्हणून, आणि तुमची काहीच चूक नाही ना. मॅनेजर म्हणतात की हे बघा, याच्यामध्ये काहीच चूक नाहीये, तुम्ही आता इथून जाऊ शकता. तर तिथून मृण्मयीला आता धक्के मारून बाहेर काढलं जातं. कबीर आता तिथे येतो आणि म्हणतो की ही काय पद्धत आहे वागण्याची? मॅनेजर म्हणतो की माफ करा, परंतु मॅडमची पद्धतच आहे वागायची तशी, या उगाच इथे सीन क्रिएट करताय. कबीर आता मॅनेजरची माफी मागतो. कबीर त्यांना म्हणत असतो की त्या रोज इथे बसायला येतात ना, मग रोजच त्यांची मनस्थिती खराब असते असं नाही ना. आज जर काहीतरी त्या बोलत असतील तर त्याच्या मागे काहीतरी रिझन असेल. मॅनेजर आता कबीरला सॉरी म्हणतात. वेटर देखील सॉरी म्हणतो. कबीर म्हणतो की मला नका सॉरी म्हणू, मॅडमला सॉरी म्हणा. कबीर मृण्मयीला म्हणत असतो की मृण्मयी, हे सर्व काय सुरू आहे? तेव्हा मृण्मयी म्हणते की कबीर, खरं तर हे मी तुला विचारायला हवं की हे सगळं काय सुरू आहे. कबीर म्हणतो की घरात मगाशी एवढा राडा केला आणि आता इथेही तेच केलं. मृण्मयी म्हणते की एवढं होऊन सुद्धा तू मला शिकवतोयस का? कबीर म्हणतो की अगं मृण्मयी, तुझ्या ह्या वागण्याने घरातल्यांना किती त्रास होतो याचा तू जराही विचार करत नाहीस. अगं रेशीम ताईला तू असं का बोलली? सख्या भावंडापेक्षाही जास्त प्रेम आहे आमच्यामध्ये. खरं तर गुंजाविषयी आणि माझ्याविषयी तुला जे काही वाटतं ना, ते अतिशय घाणेरडं आहे. माझं सोड, मी एक मुलगा आहे, परंतु एखाद्या मुलीच्या चादरावर असे शिंतोडे उडवताना तुला काहीच वाटलं नाही का? मृण्मयी म्हणते की अच्छा, म्हणजे अजूनही तू तिचीच काळजी करतोय आणि तिच्यासाठी तू मला समजावतोयस का? कबीर म्हणतो की जे खरं आहे तेच मी तुला समजावतोय. खरं तर त्रास मला तिच्यामुळे नाही झालाय, त्रास मला तुझ्यामुळे झालाय. खरं तुला काय आहे ना ते कळायलाच हवं. असं म्हणून आता कबीर मृण्मयीकडे मोबाईल देतो आणि तो व्हिडिओ दाखवतो. आणि मग मृण्मयीला समजतं की त्या बाईकवर कबीर आणि गुंजा नसून उमेर आणि गुंजा होते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. सर्वेश जेव्हा बाहेरून येतो तेव्हा मधू विचारते की दादा सापडली का मृण्मयी? कबीरही अजून आलेला नाहीये, त्याचा फोन पण लागत नाहीये. सर्वेश मामा म्हणतात की नाही, अजून तरी नाही सापडलीये. गुंजाला फार टेन्शन आलेलं असतं, कारण घरामध्ये सगळीकडे भांडण चालू असतं. गुंजा आता लगेच तिच्या आईला कॉल लावते आणि म्हणते की आई, मी उद्या तिकडे येणार आहे. बाबळी म्हणत असते की गुंजा, अगं तू अशी अचानक काय येतेस? अगं जावयांशी तुझं काही भांडण वगैरे झालंय का? गुंजा आता रडायला लागते, तर मधूने तो कॉल ऐकलेला असतो. तर मंडळी, असेच मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव,